च्या माध्यमातून त्यांच्या मोबाईल रजिस्टर मोबाईलवर SMS आला असेल किंवा ते आपलं जे अकाउंट आहे ते लॉग इन करूनही त्यांचा अलॉटमेंट स्टेटस पाहू शकता की त्यांचं कॉलेज किंवा त्यांना कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे मित्रांनो। त्याचबरोबर राऊंड 4चा शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे तर यात तुम्हाला कॉलेज नवीन ज्यांना ॲडमिशन घ्यायचं किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांच्यासाठी इथं रजिस्ट्रेशन ओपन असतील 25 जुलै ते 26 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन हे ओपन असतील। त्यानंतर नियमित फेरी 4साठी पुढची प्रोसेस सुरू होईल ते म्हणजे 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून तुम्ही कॉलेज या सिलेक्ट करू शकतात राऊंड 4साठी। ज्या मित्रांचे राऊंड 3 मध्ये नंबर लागणार नाही तर अशा मित्रांसाठी राऊंड 4 खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। तर तुम्ही साधारण 29 तारीखपर्यंत 6:30 वाजेपर्यंत तुमच्या कॉलेज राऊंड 4साठी टाकू शकता मित्रांनो। इथं दिसत असेल की प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग 2 भरणे म्हणजे तुमचा जो अर्ज काही तुम्ही जर त्याच्यामध्ये कास्ट वगैरे चेंज करत असाल काही तुमचं चुकलं गेलं असेल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तेही तुम्ही 28 तारखेनंतर दुरुस्त करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमात यादीत किमान 1 ते 10 कॉलेज टाकू शकतात। त्यानंतर नियमित फेरी 3 मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे। म्हणजे तुम्हाला राऊंड 3 मध्ये जरी नंबर लागला नसेल आणि ज्या कॉलेज तुम्ही सिलेक्ट केला असेल तर त्या कॉलेजला जरी तुमचा प्राधान्य क्रमांक म्हणजे प्रिफरन्स क्रमांक चेंज करायचा असेल तर ते तुम्ही चेंज करू शकतात 28 जुलैला 10 वाजेपासून ते 29 जुलैला 6:30 वाजेपर्यंत। त्यानंतर नियमित फेरी 4चा अलॉटमेंट हे पोर्टलवर जाहीर होईल 1 ऑगस्ट रोजी। 1 ऑगस्ट रोजी 10 वाजता हे अलॉटमेंट जाहीर होईल तर 2 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकता। तर राऊंड 4चं मित्रांनो राऊंड 4चं ज्या मित्रांनो कॉलेज अलॉटमेंट होईल तर त्यांचं जसं काय शेड्यूल आहे ॲडमिशनचं तर 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट 6:30 वाजेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला जाऊन जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं असेल त्या कॉलेजला जाऊन कागदपत्र घेऊन ॲडमिशन करू शकता। तर अशा पद्धतीने फेरी 4 जी असणार आहे 11वीच्या ॲडमिशनची तर ती फेरी 4 असणार आहे मित्रांनो। त्याचं हे पूर्ण शेड्यूल आलेलं आहे तर अशा पद्धतीने हे शेड्यूल आता असणार आहे। त्यानंतर रिक्त जागा प्रदर्शित करणे 4 ऑगस्ट 2025 सायंकाळीपर्यंत जेवढेही जागा उरलेल्या असतील तर त्या पुन्हा कॉलेजला पोर्टलवर प्रदर्शित करावे लागतील जेणेकरून पुढच्या राऊंडसाठी जी नेक्स्ट प्रोसेस आहे तर ती प्रोसेस शिक्षण संचालक यांच्याकडून राबवण्यात येणार आहे। काही डाऊट असेल ॲडमिशन रिगार्डिंग तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो।